सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील एखादी महत्त्वाची डील फायनल होण्यासाठी थोडंसं थांबावं लागू शकतं. त्यामुळे आज कोणताही महत्त्वाचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक घ्या. आज चांगल्या कामासाठी खर्च केल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्यक्रमावरती चर्चा होणार आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील आणि तिचं लग्न पक्कं होईल. कुटुंबामध्ये एखादा विशेष सन्मान तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आनंदी व्हाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाण बदलण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणींवरती तुम्हाला समाधान मिळेल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील आणि लहान मुलं तुमच्याकडे काही मागण्या करतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार कराल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करण्यामध्ये व्यतीत कराल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये काही नवीन व्यावसायिक योजना येऊ शकतात, ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शेअर कराल आणि त्यांना पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या आवडीचं काम मिळेल, त्यामुळे उत्साह वाढीस लागेल. विद्यार्थ्यांना त्यांचे सिनियर्स आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये मदत करतील. तुमच्या समस्यांचं समाधान आज सापडेल. आज तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या बायकोसोबत तुम्ही डिनर डेटवर जाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज खूप दिवसांपासून राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या भावाशी चर्चा करू शकता. नोकरीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळतील. संध्याकाळी कुटुंबासोबत एका मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. नोकरी आणि ऑफिसमध्ये तुमच्या विचारांचं स्वागत होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळावे लागतील, अन्यथा तुमचं भांडण हे विकोपाला जाऊ शकतं. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अस्थिरतेमुळे काही समस्या उद्भवतील, ज्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. कौटुंबिक समस्या तुम्ही संयमानं सोडवा. मोठ्यांच्या मदतीनं प्रलंबित कामं आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आज पैशांची गरज भासू शकते. यश मिळवण्यासाठी एकाग्रता तुमच्या मनामध्ये महत्त्वाची राहील. आज कोणताही निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला आवश्यक राहील. नोकरीसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला आज होकार मिळेल. संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही एका मंगल कार्यामध्ये सहभागी होणार आहात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सफेद रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा आज प्रयत्न होईल. आज कोणत्याही प्रकारच्या जोखमीपासून तुम्ही सावध राहा. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक समस्या आज संपुष्टामध्ये येतील. लोक तुमच्या कार्यशैलीनं प्रभावित होतील, तुमचा आदर करतील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज तुम्ही उत्पन्न शोधण्यासाठी नवनवीन मार्ग वापरून पाहाल. कौटुंबिक वातावरण तुमचं आनंदी राहील. अनावश्यक खर्चांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा.
आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आदर मान सन्मान वाढेल. जोडीदाराच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही सावध राहाल. कुटुंबामध्ये एक आनंदाची बातमी येईल. आज तुम्ही चांगले काम केल्यानं तुमची जबाबदारी वाढेल. सामाजिक कामं केल्यानं तुम्हाला पाठिंबा वाढताना दिसेल. तुमच्या धैर्याची आणि शौर्याची प्रशंसा होईल, ज्यामुळे मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अधिकची मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. संध्याकाळी तुम्ही आज बाहेर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक समस्या आज संपुष्टामध्ये येतील. लोक तुमच्या कार्यानं प्रभावित होतील, तुमचा आदर करतील. तुमची आर्थिक स्थिती आज मात्र थोडीशी डळमळीत राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या नोकरीशी संबंधित एक चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. व्यस्त जीवनशैलीतनं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. नवीन व्यवसाय सुरू करताना नशिबाची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. अनावश्यक खर्च तुमचे वाढतील. आर्थिक लाभाची स्थिती मात्र चांगली राहील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं मोठं सहकार्य मिळेल, ज्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये कठीण परिस्थितीमध्ये वडिलांचा पाठिंबा तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये काही मुद्द्यांवरनं तुमचे मतभेद होतील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण हे ठेवावं लागेल, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. आरोग्याबाबत तुम्ही सावध राहा. खाण्यापिण्याची सवयी तुम्ही विशेष पाळा. तुमचे जर पैसे कुठे अडकले असतील तर ते आज परत मिळतील. तुम्ही जर आज एखाद्या तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर मग मात्र ते देऊ नका, कारण भविष्यामध्ये ते पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी तुम्हाला फार त्रास होईल. तुम्ही आज जोडीदारासाठी एक नवीन भेटवस्तू खरेदी कराल. जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर आजचा दिवस हा अत्यंत चांगला राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणरायाला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये एखादी नवीन योजना तयार करण्यामध्ये व्यस्त राहाल. कामं करताना जी महत्त्वाची कामं आहेत ती आधी तुम्ही पूर्ण करा, म्हणजे कामाचं जास्त प्रेशर तुम्हाला जाणवणार नाही. नोकरीमध्ये तुमच्या प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. कुटुंबातील अविवाहित सदस्यांसाठी स्थळं येणार आहेत. तुमची खूप दिवसांपासून राहिलेली कामं तुम्ही मार्गी लावाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. तुमच्या वाणीमधील मधुरता तुम्ही कायम ठेवा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस व्यावसायिकांसाठी नवीन योजना घेऊन येईल. वडिलांसोबतचे तुमचे संबंध सुधारतील. त्यांच्या विचारांना प्राधान्य दिल्यानं फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कामं इतरांना भारावून टाकाल. संध्याकाळी तुम्ही आज फिरायला जाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. मनामध्ये सुरू असलेला गोंधळ दूर करण्याचा तुम्हाला एक नवीन मार्ग सापडेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदाराप्रती तुमची प्रेमाची भावना वाढीस लागेल. तुमच्या चांगल्या कामाचा कुटुंबाला अभिमान वाटेल. मोठ्यांच्या आशीर्वादानं तुमची कामं पूर्ण होतील. व्यावसायिकांना नफा मिळवण्याची प्रबळ शक्यता आहे. व्यवसायासाठी तुम्हाला आज प्रवास हा करावा लागेल. वैवाहिक जीवनातील समस्या आज संपुष्टामध्ये येतील. नोकरीशी संबंधित काही बातम्या तुम्हाला मिळतील. मोठ्या भावाचं तुम्हाला सहकार्य मिळेल. जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर त्यातनं तुम्हाला दिलासा मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग ही राशी भविष्य, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.